प्रभृतिवीर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयाचे केलिया स्मरण भूय सकल विद्यांचे अधिकरण हे वंदो श्री चरण श्री गुरूंचे दयांचे आठवे शब्द सृष्टी आगवे सारस्वतागवे निवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुके मने रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविधी निजगुण आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय बसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्नीसाशी हे नमस्कार गुणी आता नयत पुरस्तादुतयन्न पश्यान् मध्ये च तत्तैज प्रदेश मात्रम् भूतं प्रसिद्धं च परेण यत् तदेव तत्सादिति मे मनीषा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय यांच्या भव्य आणि दिव्य अशा या पालखी सोहळ्यासह बरोबर सर्वच्या सर्व वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत आणि पंढरपूरला पोहोचण्यासाठी आपला हा शेवटचा मुक्काम आहे। आज आपण या वाखरी गावातून प्रस्थान करणार आहोत। ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी आपण चाललेलो आहोत तो परमात्मा कसा आहे याचंही ज्ञान आपल्याला असलं पाहिजे आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपासंबंधाने आपलं चिंतन चालू आहे। वास्तविक पाहिलं तर तो परमात्मा निर्गुण आहे, त्याला आकार नाही कुठलाही, त्याला रंग नाही कुठलाही, तो सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्व काळामध्ये आहे, सर्वाला व्यापून आहे आणि सर्वांमध्ये अनुस्यूत आहे। त्याच्यापासूनच या जगताची उत्पत्ती झाली, त्यानेच या सर्वच्या सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती केली, त्याच्याच ठिकाणी हे सर्व जगत राहतं आणि शेवटी प्रलयाच्या वेळेला त्याच्यामध्येच हे जगत लीन होऊन जातं। ते ब्रह्म आहे। श्रुती सांगते की यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून ही सर्व भूत निर्माण होतात, ज्याच्या ठिकाणी राहतात आणि शेवटी ज्याच्यामध्ये लीन होतात तत् ब्रह्म। मग पांडुरंग परमात्मा कोण आहे? महाराज सांगतात विठ्ठल ब्रह्म नोहे, त्याचे बोलणं ऐकावे। जो म्हणत असेल ना परमात्मा ब्रह्म नाही, तो काहीही सांगू द्या, त्याचं बोलणं ऐकू नये। कानामध्ये बोटं घालावी तर निघून जावं तिथून, पण निर्गुण असणारा तो परमात्मा आपल्यासाठी सगुण झाला। नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके ते केले, उभे केले विठेवरी। पुंडलिकाचं निमित्त केलं
आणि पुंडलिकाला भेटण्यासाठी आले. का भेटण्यासाठी आले? तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती. आपल्याकडे वेळ नाही जास्त, अर्ध्या तासामध्ये आपल्याला प्रवचन आठवायचे. कुठे गेले मालक लोक? 9:30 पर्यंत. काय हरकत. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि आई वडिलांच्या सेवेने भगवान परमात्मा प्रसन्न झाले. म्हणजे परमात्म्याची भक्ती एकच प्रकारे करता येते असं नाही, अनेक प्रकाराने परमात्म्याची भक्ती करता येते. पुंडलिकाने काही देवाचं नामस्मरण केलं नाही, देवाचं भजन केलं नाही, त्याने काही कुठे पाठ ऐकले नाहीत, विचार सागर ऐकला नाही, पंचदशी ऐकले नाही, उपनिषद ऐकले नाही, ब्रह्मसूत्राचा अभ्यास केला नाही, पण केवळ आणि केवळ आईवडिलांची सेवा केली. आणि त्या आईवडिलांच्या सेवेने परमात्मा प्रसन्न झाले. हे एक कारण होतच परमात्म्याला पंढरपूरला येण्याचं, पुंडलिकाला भेट द्यायची होती. पण दुसरंही कारण होतं. आई साहेब रुक्मिणी देवी रुसून आल्या होत्या आणि पंढरपुरामध्ये दिंडीक वनामध्ये थांबलेल्या होत्या आणि त्यांनाही भेटायचं होतं या निमित्ताने. पण केवळ पत्नीला भेटण्यासाठी आलं तर लोक म्हणतील बघा, भगवान परमात्मा बायकोला भेटण्यासाठी आला, पण निमित्त केलं पुंडलिकाचं. कारण परमात्म्याचं आपल्या आत्मीय लोकांपेक्षाही आपल्या भक्तांवर विशेष प्रेम असतं. भागवतामध्ये भगवान सांगतात, हे उद्धवा, मला भगवान शंकरही तितके आवडत नाहीत, मला लक्ष्मीही इतकी आवडत नाही, मला माझा बंधू बळीभद्रही आवडत नाही इतका, मला माझा पिता वसुदेवही इतका आवडत नाही, माता देवकीही इतकी आवडत नाही, इतके माझे भक्त मला प्रिय आहेत. आणि म्हणून भगवान सांगतात की अहम भक्त पराधीनः. कारण परमात्मा तिथेच असतो. कुठे असतो? भगवान सांगतात की नारदा, ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात, भजन करतात, कीर्तन करतात, माझं नामस्मरण करतात, त्या ठिकाणी मी उभा असतो. म्हणून या नामसंकीर्तनाच्या योगाने परमात्म्याला वश करून घेता येतं आणि परमात्म्याला वश करूनच त्या भक्तांनी त्याला निर्गुण असताना सुद्धा सगुण रूपाला आणलं. आणि याला रूपाबळे करो निखळे हरिदासी. जे हरीचे दास आहेत, जे हरीचे भक्त आहेत, त्यांनी अट्टहास केला आणि मग त्यांच्या ठिकाणी असणारी जी प्रेमात्मक भक्ती आहे, त्या भक्तीला तो परमात्मा वश झाला आणि वश होऊन आपलं निर्गुण रूप सोडून दिलं, आपलं स्थान सोडून दिलं, आपलं स्वरूप सोडून दिलं आणि त्या स्वरूपापासून तो खाली आला. भगवंताचा अवतार झाला. अवतार झाला म्हणजे काय? अवतार शब्दाचाच अर्थ आहे आपल्या मूळ स्थानापासून खाली येणं. त्याचं स्थान कोणतं आहे? सच्चिदानंद घन परमात्मा आपण काल बघितला, हे त्याचं स्वरूप आहे. पण असं असताना सुद्धा आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी तो परमात्मा विटेवर कटेवर कर ठेवून उभा आहे. कशासाठी? पुंडलिकाने त्याच्याकडून वरच मागून घेतला होता की तुझ्या दर्शनाला जे जे लोक येतील, जसेही कोणी असतील, देवा तू त्यांचा उद्धार कर. मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावोनी. आणि म्हणून तो परमात्मा चंद्रभागेच्या पलीकडच्या काठावर उभा राहिला
आणि आपल्या भक्ताला आश्वासन देतोय की बाबा हा संसार सागर तरून जाण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगू नका. तुम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. हा जो संसार रूपी समुद्र आहे तो किती खोल आहे. कटेवर कर ठेवले तो सांगतो कमरेच्या खालीच पाणी आहे. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवूनी, त्याचे पायी घाला मिठी. मोल नेगे जगजेती, भावा एकासाठी खांदावा हे आपल्या. तो परमात्मा भवसागर तरून जाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही. हा भवसागर तरून जाणं खूप अवघड गोष्ट आहे. मोठे मोठे या भवसागरामध्ये बुडाले. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. ही माया नदी परब्रह्म स्वरूपापासून निघाली आणि निघाली असताना तिच्या ठिकाणी मोठे सुरुवातीला एक छोटासा बुडबुडा तयार झाला. कोणता? एकोहम बहुश्याम प्रजायेति, मी एकटा आहे, मी अनेक व्हावं, अशा प्रकारचा संकल्परूपी बुडबुडा त्या परमात्म्यापासून निर्माण झाला. आणि त्यापासून मोठमोठे पुराचे लोट निर्माण झाले. नियमाची नगराच्या नगर वाहून गेली. या नदीतून तरुण जाण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. कोणी कोणी प्रयत्न केले बघून घ्या त्या ठिकाणी विस्ताराने विषय आहे, तो आपला मूळ विषय नाही. मग त्याच्यातून तरुण कोण गेलं? भगवान सांगतात एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बजले, तया ऐलीची थडी सरले माया झाड. एकच या ठिकाणी तरुण गेले. कोण तरुण गेले? कोण तरुण गेले? ज्यांनी माझी शरणागती केली, ज्यांनी माझा आधार केला. बघा, जे परमात्म्याचा आधार करतात ते तरतात आणि जे परमात्म्याला सोडून देतात ते बुडतात. मासे पकडणारा कोळी असतो आणि तो मासे पकडतो, जाळे टाकतो. पण काही मासे अशी हुशार असतात, त्या जाळ्याकडे जात नाही, ते त्या कोळ्याच्या पायाजवळ येऊन थांबतात. जे कोळ्याच्या पायाजवळ येऊन थांबतात ते जाळ्यामध्ये अडकत नाही आणि जे दूर पळतात ते त्या जाळ्यामध्ये अडकतात. किंवा पूर्वीच्या काळातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पूर्वी स्त्रिया जात्यावर दळण करायच्या आणि मग त्याच्यामधून वरून धान्य टाकलं जायचं, ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं, जे काही असेल ते. आणि मध्ये खुंटा असायचा. मग जे ज्वारीचे कण त्या खुंट्याच्या जवळ राहिले, खुंट्याचा आश्रय केला, ते भरडले नाही. ज्यांनी खुंट्याचा आश्रय सोडला त्यांचं मात्र पीठ झालं. तसं ज्यानं परमात्म्याच्या चरणाचा आश्रय केला ते वाचले आणि ज्यांनी परमात्म्याचं चरण सोडून दिलं ते मात्र बुडाले. म्हणून सर्व सुटलं तरी चालेल, संसार सुटला तरी चालेल, प्रपंच सुटला तरी चालेल, देहावरचं तादात्म्य सुटलं तरी चालेल, खायला नाही मिळालं तरी चालेल, शरीराला अनेक रोग झाले तरी चालतील, काही बिघडत नाही. जसं नाथ महाराजांचे पंजोबा का आजोबा भानुदास महाराज, त्यांच्यावर संकट आलं आणि संकट आल्याच्या नंतर देवाकडे काय मागणी मागितली त्यांनी? जरी आकाशावर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनेकांचा पांगिला. देवा, मी तुझ्या पायाचा आश्रय सोडून मी कुठेही जाणार नाही. माझ्यावर कितीही संकट येऊ दे, त्या संकटांना मी घाबरत नाही. म्हणून एकमेव देवाच्या चरणाचा ज्याने आश्रय केला, देवाच्या चरण. आता तुम्ही म्हणसाल की देवाचं चरण आम्हाला दिसत नाही, तेच पाहण्यासाठी आपण चाललेलो आहो ना. तो परमात्मा कसा आहे? सबचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. पुढे अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित जणी जडो देशी.
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्मही नाशिवंत आहे, कर्माचं फलही नाशिवंत आहे. कारण श्रुती सांगते यत् कृतकम तन्नष्टम, जे जे काही कृतीतून निर्माण होतं ते ते नाश पावणार आहे. म्हणून कर्मही नाशिवंत आहे. आणि तुम्ही कितीही धर्म पुण्य कर्म करा, कितीही प्रकारचं, तेही नाशिवंत आहे. कारण कर्म आणि धर्म समजणं अतिशय अवघड गोष्ट आहे. भगवान स्वतः सांगतात किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म म्हणजे कवन अथवा अकर्मी काय लक्ष ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. विचक्षण म्हणजे ज्ञानी पुरुष सुद्धा मोहित झाले, त्यांना कर्म कळालं नाही. कारण कर्म यथासांग घडावं लागतं, जसं शास्त्राने सांगितलंय त्याप्रमाणे. आणि धर्मही जसा शास्त्राने सांगितलं आपल्या मनाने करून चालत नाही, तसा नीट व्यवस्थित घडावा लागतो, तरच त्याचं फल प्राप्त होतं. आणि त्याच्यामध्ये जर थोडीशी जरी त्रुटी झाली तरी सुद्धा त्याचे दुष्परिणाम भोगावे. अनेकांनी भोगले. नृग नावाचा राजा होता, तो सरडा झाला. अनेक यज्ञ केले त्यांनी, पण यज्ञामध्ये एका यज्ञामध्ये थोडीशी त्रुटी झाली. म्हणून पाप कर्म तर सोडूनच द्या, पण फारस पुण्य कर्मही करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण सर्वात मोठं पुण्य कोणतं आहे? सर्वात मोठं पुण्य कोणते? ज्ञानोबा सांगतात माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. पापात्मके पापे पापात्मके पापे नरका जायचे, पापात्मके पुण्य स्वर्गा जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर शुद्ध पुण्य पाहिजे. म्हणून भगवान सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मोठी गंमत आहे बघा इथे. अगोदर परमात्म्याने सांगितलं की ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हा जो परमात्मा आहे ना, तो सर्व प्राणी मात्रांच्या आतमध्ये बसलेला आहे आत्मरूपाने. आणि तो मायेच्या द्वारा या सर्व जगाला भ्रमण करायला लावतो त्याच्या कर्मानुसार. आणि भगवान पुढे सांगतात की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती मचिरेनादि गच्छति. त्या परमात्म्याची तू शरणागती कर अर्जुना. आणि त्याची शरणागती कशी कर? तर कायेने वाचेने मनाने तयाहम वाचा चित्तांग देवर या शरणरिग मोहदधिका गांगरी गाले जैसे. 4 प्रकारची शरणागती सांगितली या ठिकाणी. अहंकाराची शरणागती म्हणजे आपल्या ठिकाणी जो असणारा जो अहंकार आहे देहाच्या ठिकाणी देवम, तो अहंकार काढून टाकायचा आहे. आणि अहम ब्रह्मास्मी अहम देवोस्मी अशा प्रकारचा अहंकार धारण करणं ही अहंकाराची शरणागती आहे. अमवाचा वाणीने त्या परमात्म्याचा अखंड नामस्मरण करणं ही त्या परमात्म्याची वाणीची शरणागती आहे. चित्ताने त्या परमात्म्याचा अखंड चिंतन करणं ही चित्ताची शरणागती आहे. आणि अंग म्हणजे शरीर. शरीराने आता आपण शरीराने अखंड काय चालत त्या परमात्म्याच्या भेटीला चाललेला आहोत, ही शरीराची शरणागती आहे. परंतु अर्जुन मोठा चाणाक्ष श्रोता होता. त्याने सांगितलं की देवा तुम्ही सांगता की त्या देवाची शरणागती कर. कोणत्या देवाची? जो सर्वांच्या हृदयामध्ये आहे त्या देवाची. पण देवा मला तू सोडून दुसरा देवच पाहित नाही, मी दुसऱ्याची शरणागती करत नाही. जसं अनेक साधू संतांनी नामदेवराय तीर्थयात्रेला गेले, ज्ञानोबारायांच्या बरोबर अनेक संत मंडळी घेऊन. आणि तीर्थयात्रेहून आल्याच्या नंतर देवाने विचारलं, हे नामदेवा तू काय काय पाहिलं, कोणत्या कोणत्या देवाचं दर्शन घेतलं? नामदेवाने सांगितलं की मी देवा अनेक ठिकाणी मी फिरलो,
पण एकाही देवाचं दर्शन घेतलं नाही. म्हणजे का बरं? तू तर देवांचं दर्शन करायला गेला होता, दर्शन का नाही घेतलं? नामदेवांनी सांगितलं, ज्या देवाचे पाय विटेवर नाहीत, हात कटेवर नाही, जो समचरणामध्ये उभा नाही, ज्याची समदृष्टी नाही, अशा देवाचं मी दर्शन घेत नाही. मला दुसरा देवच माहित नाही. इतकी एकनिष्ठा असावी लागते. तुम्ही कोणत्याही देवाचं दर्शन घ्या, पण त्या ठिकाणी तो पांडुरंग परमात्माचा आहे असं समजून घ्या. कारण देव अनेक आहेत. जितकी लोकसंख्या तितके देव. किती देव आहेत आपल्या भारत देशामध्ये? 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे. त्यावेळेला 33 कोटी. ज्यावेळेला हा बघितला त्यावेळेला किती लोकसंख्या होती? 33 कोटी. म्हणून 33 कोटी देव सांगितले. आता 140 कोटी एवढे देव. पण तरी सुद्धा लोकांना देव कमीच पडतात. पीराच्या उत्सवाला जातात. मी सांगत होतो की अर्जुनाने सांगितलं, मी दुसऱ्या देवाची शरणागती करणार नाही. त्यावेळेला भगवान सांगतात की काय कर, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. हे अर्जुना, सर्व धर्माचा त्याग कर आणि त्याग करून तू काय कर, माझी एकट्याची शरणागती कर. आणि माझी एकट्याची शरणागती केल्याच्या नंतर मी काय करील? अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सर्वच्या सर्व पापापासून मुक्त करील. तू कुठल्याही प्रकारचा शोक करू नकोस. अशा प्रकारचा तो परमात्मा अतिशय दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. इतकंच नाही तर तो परमात्मा अतिशय सुंदर आहे. किती सुंदर आहे! महाराज सांगतात, पाहिली या वेद लावी पैसे जिमी जडोनी. त्याला पाहिलं रे, पाहिलं तर त्याला वेद, त्याचा काय होतं, वेद लागतो. इतका सुंदर आहे. जगामध्ये अनेक वस्तू सुंदर आहेत, पण जरी त्या वस्तू सुंदर असतील तरी सुद्धा एका मनुष्याने गुलाबाचं फुल विकत घेतलं. ते विकत घेताना त्यानं किती पैसे दिले? $100. कारण फुलं संपलेली होती. ते फुल अतिशय सुंदर होतं आणि ते फुल त्याला आपल्या बायकोला द्यायचं होतं. कोणता दिवस असतो? त्या दिवशी देतात फुलं म्हणतात. आणि म्हणून त्यानं जास्त पैसे देऊन ते फुल विकत घेतलं. आणि रस्त्याने जात असताना त्याला एक संत भेटले. आणि संत भेटल्याच्या नंतर त्याने विचारलं, बाबा रे, हे फुल कुठल्या देवासाठी घेऊन चाललेला आहेस तू? त्याने सांगितलं, देवासाठी नाही, देवीसाठी चालवलंय. म्हटले, का बरं? म्हटलं, किती सुंदर फुल आहे, किती सुंदर फुल आहे. आणि मग त्याने सांगितलं, बाबा हे फुल सुंदर आहे, बरोबर आहे, पण ज्या परमात्म्याने या गुलाबाच्या फुलाची निर्मिती केली तो परमात्मा किती सुंदर असला पाहिजे. म्हणून कबीर महाराज एके ठिकाणी सांगतात, एका बाईच्या नाकामध्ये नथ होती आणि मग तिची नथ अतिशय तिला आवड. बाहेरनं काय आवडेल काय सांगता येईल. ती नथ तिला खूप आवडायची, कारण चांगली होती, हिरे जडीत अशा प्रकारे ती नथ होती, अमूल्य अशा प्रकारच्या किमतीची. आणि मग ते तिला सांगतात की बाई, तुला ही नथ आवडते, बरोबर आहे, पण ज्या परमात्म्याने ती नथ घालण्यासाठी तुला नाक दिले तो परमात्मा किती सुंदर आहे, त्याची जरा तू आठवण कर तुझे. म्हणून तो परमात्मा रामायणामध्ये एक प्रसंग सांगितला जातो. प्रभू रामचंद्र वनात असताना सर्वच्या सर्व ऋषी मुनी परमात्म्याला भेटायला गेले, पण जात असताना प्रत्येकाने एक एक दगड डोक्यावर नेला, ज्याच्या ज्याच्या शक्तीप्रमाणे. ज्याची शक्ती कमी असेल त्याने लहान दगड, आणि ज्याची शक्ती जास्त असेल त्याने मोठा दगड. आणि जात असताना त्यांना विचारलं कोणीतरी, बाबा हे दगड कशासाठी चालवले? म्हटले, आम्ही असं ऐकले की प्रभू चंद्राने पायाचा स्पर्श केला एका दगडाला आणि त्याच्यापासून स्त्री निर्माण झाली. ऐकल्या?
आणि मग आम्हीही वनामध्ये एकटेच राहतो. आम्हालाही काही मदतीला जर स्त्री मिळाली तर बरं होईल, म्हणून आम्ही दगड घेऊन चाललेलो आहोत. ज्यानं मोठा दगड चालला त्याच्यापासून मोठी स्त्री निर्माण होईल, ज्याने छोटा चालला त्याच्यापासून दुबली पत्नी. दगड घेऊन गेले आणि त्या परमात्म्याला पाहिले. परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर त्या परमात्म्याचं रूप इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं की परमात्म्याने त्यांना विचारलं, तुम्हाला काय मागायचं असेल ते मागून घ्या. काय मागायचं हेच विसरून गेले, इतकं त्या परमात्म्याचं रूप सुंदर होतं. परमात्मा गोकुलामध्ये अवतीर्ण झाल्याच्या नंतर गायी राखण्यासाठी वनामध्ये जायचा आणि वनातून परत येत असताना त्या सर्वच्या सर्व गोपिका मोठ्या आतुरतेने त्या परमात्म्याची वाट पाहत राहायच्या. आणि मग तो परमात्मा आल्याच्या नंतर सर्वच्या सर्व अंग धुळीनं माखलेला आहे. गायींच्या खुराची उडालेली धूळ, धुली धुसर अशा प्रकारचं अंग झालेलं आहे. आणि त्या गवळणी एकटक त्या परमात्म्याकडे काय करतात, पाहत असतात. परंतु मध्येच त्यांच्या पापण्या लावतात आणि पापण्या लावल्यामुळे त्या परमात्म्याला पाहण्यासाठी थोडासा व्यत्यय येतो. आणि मग त्या गवळणी सांगतात की ज्यानं या डोळ्यावरती पापण्या बनवल्या तो ब्रह्मदेव मूर्ख आहे, मूढ बुद्धीचा आहे, त्याला काही कळत नाही. कारण आम्ही परमात्म्याकडे पाहत असताना त्याच्यामध्ये काय होतं, त्या पापण्यांमुळे व्यत्यय निर्माण होतो. इतका तो परमात्मा सुंदर आहे. सुंदरपणाची साम्यता काय वर्णू ते पावे आता, तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ते माता प्रसवली. अनेक संतांची प्रमाणे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. राम बरवा कृष्ण बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. त्या परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर जीवाला सुख होतं, सुख. म्हणून पाहायचं असेल, भगवंतांनी हे डोळे कशासाठी दिलेले आहेत, संसारातील वस्तू पाहण्यासाठी दिलेले नाहीयेत, परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी दिलेले आहेत. भगवंतांनी कान निर्माण केलेले आहेत, कशासाठी निर्माण केलेले आहेत, जगातील लोकांची भांडणं ऐकण्यासाठी नाही दिलेले. लोकांची भांडणं ऐकल्याच्या नंतर, भांडणं चालल्याच्या नंतर लोक उगीच ऐकत असतात, काही संबंध नसतो त्यांचा त्याच्याशी, त्याच्यासाठी कान नाही. भगवंताची गुणकीर्ती ऐकण्यासाठी हे कान दिलेले आहे. भगवंतानी मुखामध्ये जिव्हा कशासाठी दिलेली आहे, त्या परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलेली आहे. भगवंतानी चरण कशासाठी दिलेले आहेत, त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी दिलेले आहेत. म्हणजे सर्वांगाने त्या परमात्म्याची सेवा करता आली पाहिजे. अंबरीश नावाचा राजा होऊन गेला आणि तो अंबरीश राजा स्वतःच्या हाताने मंदिराचं अंगण झाडायचा. त्याच्याकडे अनेक नोकर होते, सेवक होते, दासदासी होत्या आणि परमात्म्याची पूजा करायचा स्वतःच्या हाताने. त्यानं काही ब्राह्मण पूजेसाठी ठेवला नव्हता. परमात्म्याची जी वस्त्र आहे ती स्वतःच्या हाताने धुवायचा. परमात्म्याला स्नानासाठी लागणारं पाणी स्वतःच्या हाताने घेऊन यायचा. सर्वच्या सर्व सेवा स्वतः करीत असेल. चक्रवर्ती सम्राट होता सूर्यवंशामध्ये अंबरीश नावाचा राजा. म्हणून तो परमात्मा सुंदर आहे मी सांगत होतो. म्हणून त्याची सेवा करावी, त्याच्याकडे पाहावं, त्याचं गुणकीर्तन ऐकावं, त्याचं नामसंकीर्तन करावं. आणि मग तो परमात्मा आपल्यावर कृपा करतो आणि कृपा करून आपला काय करतो, उद्धार करतो. मनुष्याला हा मनुष्य देह कशासाठी प्राप्त झालेला आहे, वास्तविक पाहिलं तर हा मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्ष आपण दररोज म्हणतो, या कानाने ऐकतो या कानाने सोडून देतो. बऱ्याच लोकांची सवय असते, काय नाही ह्या लोकांना सांगायची सवयचे, काही नाही ऐकायचं आणि काय करायचं, सोडून द्यायचं. एक व्यापारी होता, दुकानदार, तो दररोज प्रवचनाला जायचा, कथेला जायचा, कथा ऐकायला आणि कथा ऐकून यायचा परत. असा त्याचा दररोजचा नित्य नेम होता. एक दिवस त्याला वेळ नव्हता, कुठेतरी बाहेर गावी गेलेला होता आणि मग त्यानं आपल्या मुलाला सांगितलं की बाबा रे, मी आज कथेला जाऊ शकत नाही,
तर तू काय कर, कथेला जा, माझ्या ऐवजी 4 ते 5 प्रवचन असतं, जा तू. छोटासा मुलगा होता 15-16 वर्षाचा, छोटासा म्हणजे 15-16 वर्षाचा, गेला. आणि मग त्या कथाकाराने सुंदर अशा प्रकारची कथा ऐकली. त्यानं सांगितलं प्राणी मात्रावर दया करावी, कारण सर्व प्राणी मात्र म्हणजे परमात्मा सांगतात माझेच अंश आहे. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित दान माझा. सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये मीच आहे. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. असं त्यानं प्रवचनामध्ये ऐकलं त्या मुलाने. आणि मग तो पुन्हा दुकानावर आला, किराण्याचं दुकान. बाहेर धान्याच्या गोणी, एकामध्ये तांदूळ, एकामध्ये ज्वारी, एकामध्ये बाजरी, एकामध्ये गहू, एकामध्ये काय काय जे जे असेल ते धान्य. तितक्यामध्ये एक गाय आली आणि तिनं बाजरीच्या पोत्यामध्ये तोंड घातलं आणि बाजरी खायला सुरुवात केली. त्या मुलाने प्रवचनामध्ये ऐकलं होतं प्राणी मात्रावर दया करावी. त्यानं काही त्या गायीला हाकलण्याचा प्रयत्न केला नाही. तितक्यात दुकानदार बाहेर गावाहून परत आला. अरे म्हटलं काय तुला कळतं का, समोर गाई धान्य खाती आणि तू खुशाल बसून राहिलेला आहे. म्हटलं बाबा गाई नाही, त्या गायीमध्ये 33 कोटी देवता आहे. ती गायी अन्न खात नाही. हे आपला अन्नाचा प्रसाद 33 कोटी देवतांसाठी जातोय. खाऊ द्या तिला. म्हटलं तू कुठं ऐकलं? म्हटलं तुम्हीच तर सांगितलं होतं प्रवचनाला जायला. मी प्रवचनामध्ये ऐकलं. मूर्खा म्हटले मी 10 वर्षापासून दररोज प्रवचनाला जातोय, पण या कारणाने ऐकतो, या कारणाने सोडून देतो. ते काय ऐकायचं सोडून द्यायचं असतं, ते काय खरं नसतं म्हटला. असं ऐकायचं. त्या मुलाने एकदाच ऐकलं, परंतु त्याच्यावर काय झाला, परिणाम झाला, परिणाम. आणि म्हणून परमात्म्याच्या संबंधाने तुम्ही काही श्रवण करा, त्या श्रवणाचं मनन करावं लागतं. मनन जर केलं नाही तर नाथ महाराज म्हणतात तुमचं श्रवण व्यर्थ आहे. मनन करायचं म्हणजे त्याच्या संबंधाने आपण काय ऐकलंय त्याच्या संबंधाने विचार करायचा. नाहीतर मी दरवर्षी वाखरीला सांगत असतो की आपण पंढरपूरच्या वारीला जातो. जात असताना विधीनं वारी केली पाहिजे, आपल्या मनाने नाही केली पाहिजे. आणि मग वारीचा नियम आहे, पंढरपूरला जाण्याचा नियम आहे, पांडुरंगाच्या भेटीला जाण्याचा नियम आहे. काय नियम आहे की गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना गळ्यामध्ये काय असली पाहिजे? तुळशीची माळ असली पाहिजे. मी दरवर्षी सांगतो, पण लोक ऐकतात आणि सोडून देतात. आता बिना माळीचं आपल्याकडे कोणी ऐकायला आले नसेल, पण ज्याने ऐकलं असेल त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही आता वारीला आलेला आहात, पंढरपूरला आलेला आहात, पण मोकळा गळा घेऊन पुन्हा घरी जाऊ नका. गळ्यामध्ये पवित्र अशा प्रकारची तुळशीची माळ धारण करा, आदराने धारण करा, प्रेमाने धारण करा आणि आपल्या जीवापेक्षाही अधिक त्या माळेवरती प्रेम करा. कारण परमात्म्याला तुळशी अतिशय प्रिय आहे. लोक मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेताच्या तोंडामध्ये तुळशी टाकतात. मेल्याच्या नंतर टाकून काही उपयोग नाही. जिवंत असताना तुळशीची कट्टी गळ्यामध्ये काय करा, धारण करा. म्हणून त्या परमात्म्याची जर भेट घ्यायची असेल तर त्या परमात्म्याचं स्वरूप समजलं पाहिजे. तो परमात्मा सगुणही आहे आणि तो परमात्मा निर्गुणही आहे. ज्ञानोबा सांगतात सगुण निर्गुण एको गोविंद रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको. ज्ञानोबा सारखा ज्ञानी या जगामध्ये कोण होऊन गेला? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. 1400 वर्षाचे चांगदेव आणि 14 वर्षाचे ज्ञानोबाराय त्यांच्या भेटीसाठी. खरं तर 14 वर्ष नव्हतं त्या काळामध्ये, त्याच्यातून अर्ध कमी करा, 2 भागात आला. 7 वर्षाचे ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायांची 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांनी. चांगदेव महाराज सुद्धा साधारण नव्हते बरं का. कारण तत्वज्ञानाचे 2 अधिकारी सांगितलेले आहेत. एक अधिकारी सांगितला तत्वज्ञानाचा, ज्याला सगुण परमात्म्याची भेट झालेली आहे, साक्षात्कार झालेला आहे.
तो ज्ञानाचा अधिकारी आहे, उत्कृष्ट अधिकारी. आणि दुसऱ्या नंबरचा अधिकारी सांगितला, ज्याला निर्विकल्प समाधीची प्राप्ती झालेली आहे तो ज्ञानाचा अधिकारी. चांगदेव महाराज समाधी लावली की 6 महिने समाधीमध्ये बसायचे आणि समाधीतून उत्थान झाल्याच्या नंतर पुन्हा जे काही आपलं नित्यकर्म केल्याच्या नंतर पुन्हा समाधीमध्ये जाऊन बसायचे. असे 1400 वर्ष जगले. साधारण नव्हते, पण एवढे मोठे चांगदेव, त्यांना सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी संतांची शरणागती करावी लागली, ज्ञानोबारायांची शरणागती करावी लागली. चांगदेवरायांना फारसं काही सांगावं लागलं नाही. 65 ओव्यामध्ये चांगदेव महाराजांचा उद्धार झाला. त्यांच्यासाठी जे पत्र लिहिलं ते म्हणजे चांगदेव 65. त्याचं श्रवण केलं आणि त्यांचा काय झाला, उद्धार झाला. ज्याचा ज्याचा जसा जसा अधिकार असेल तसं तसं त्याला काय फळ प्राप्त होत असतं. मग आपला काय अधिकार आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. जर आपल्या अंतःकरणामध्ये पापाच्या वासना असतील, पाप करावं असं वाटत असेल, स्नानाला गेलं कोणीतरी तिथे टँकरवर साबण विसरला आणि तो चोरून घ्यावा असं वाटत असेल, पापाची वासना आहे. कोणाची तरी पिशवी पडलेली ती उचलून गुपचूप आपल्या पिशवीमध्ये टाकावी असं वाटत असेल, तर समजायचं आपल्या अंतःकरणामध्ये मलदोष आहे. त्याच्यासाठी निष्काम कर्म सांगितलं, साधना सांगितली. प्रत्येक अशी वेगवेगळी साधना आहे. त्या निष्काम कर्माच्या योगाने चित्ताची शुद्धी होते. आणि ज्याचं अंतःकरण म्हणजे मन चंचल आहे ते स्थिर राहत नाही. बघा, डोळे झाकून आपण 5 मिनिट जरी देवासमोर बसलं तरी सुद्धा त्या मनामध्ये अनेक विचार येतात. मग अशा वेळेला त्याने काय करावं, निष्काम उपासना करावी. आणि निष्काम उपासनेच्या योगाने ते अंतःकरण स्थिर होतं. आणि हेही तुम्हाला करता आलं नाही, नका करू निष्काम कर्म, नका करू निष्काम उपासना, फक्त देवाचं नामस्मरण करा. देवाच्या नामस्मरणाने सर्वच्या सर्व गोष्टी साध्य होतात. तुमचं अंतःकरणही शुद्ध होतं, तुमचं अंतःकरणही स्थिर होतं आणि योग्य अधिकार प्राप्त होतो. आणि योग्य अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर योग्य श्री गुरुची भेटही होते. आणि योग्य श्री गुरुची भेट झाल्याच्या नंतर ते श्री गुरु त्याचा उद्धारही करतात. कशाच्या योगाने? केवळ नामस्मरणाच्या योगाने. म्हणून आपले शिवाजी बाबा अखंड नामस्मरण करतात, स्वतःही करतात आणि इतरांकडून सुद्धा करून घेतात. पूर्वी दिंडीमध्ये सुद्धा ते इथे सर्वांकडून नामस्मरण करून घ्यायचे. आता थकले, होत नाही, पण तरी सुद्धा त्यांचं एकट्याचं अखंड नामस्मरण चालू आहे. म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन तर चित्त तर शुद्ध होईल, याच्यामध्ये काही नाही. शरीर सुद्धा शुद्ध होतं. कीर्तनाच्या योगाने शरीर सुद्धा शुद्ध होतं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत, ज्याची च्युती नाही, आपल्या स्थानापासून अशा प्रकारचा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं नामस्मरण करा. मोबाईल नाही वापरला तरी चालेल, प्रवचनामध्ये मोबाईलची काय आवश्यकता नाही. पण देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे. आपण वारीमध्ये आलो, कशासाठी आलो? घरदार विसरण्यासाठी आलो. रस्त्याने येत असताना एक माणूस होता, इतका पाऊस झाला की खूप मोठा पूर आला आपल्या पाठीमागे. अरे म्हटले, इथे गावाकडे पूर सोडून दे, इथे भक्तीचा पूर आलेला आहे. देवाला काळजी आहे सर्वांची. तो बरोबर वेळेला पाऊस पाडणार आहे, त्याने ठरवलं तर कुठंच पाडणार नाही. म्हणून आपलं सर्वस्व त्याच्यावर सोडून द्या. तो सर्व बरोबर करणार आहे. त्याला सर्व कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर. तो सर्व विश्वामध्ये आहे. म्हणजे त्या परमात्म्याने विश्वाची निर्मिती करून त्या विश्वामध्ये पुन्हा काय केला? प्रवेश. तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत. त्यानं या जगताची निर्मिती केली आणि पुन्हा त्या जगामध्ये त्यानं प्रवेश केला. आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा तो आहे, त्याला सर्व कळतं.
म्हणून आपण त्याची चिंता करायची कारण नाही. आपण त्याची चिंता करा, तो आपली चिंता करेल. आणि अशा प्रकारे तो परमात्मा अतिशय सुंदर आहे, तो परमात्मा अतिशय दयाळू आहे आणि तो परमात्मा अतिशय उदार आहे. उदार. आपल्याकडे जे जे भक्त येतील त्या भक्तांना उदार अंतःकरणामध्ये, जगामध्ये जरी अनेक उदार लोक होऊन गेले, कर्णासारखा उदार दाता अजूनपर्यंत कोणी झाला नाही म्हणतात. किती उदार होता कर्ण तुम्हाला माहित? म्हणजे मृत्यूशय्येवर पडलेला असताना सुद्धा त्यानं आपला सोन्याचा दात काढून दिला त्या ब्राह्मणाला, म्हणजे ब्राह्मण रूपी परमात्म्याला. इतका उदार होता. एकदा काय घडलं आहे ना, 9:30ला सोडायचंय ना, किती वाजता सोडायचंय? 9:30. मालक नाही तर चालक पण नाही, तसं द्या. एकदा अर्जुनाने विचारलं की हे देवा, या जगामध्ये सर्वात जास्त दातृत्व कोणाच्या ठिकाणी आहे, उदार कोण आहे या जगामध्ये? अर्जुनाला वाटलं भगवान सांगतील की सर्वात उदार अर्जुन आहे. देवाने सांगितलं, अर्जुना मी तुला नंतर सांगतो या प्रश्नाचं उत्तर. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर त्या ठिकाणी एक वृद्ध ब्राह्मण आला अर्जुनाकडे आणि अर्जुनाला सांगितलं, माझा एकुलता एक मुलगा होता, दुर्धर अशा प्रकारच्या आजाराने तो मृत्युमुखी पडलेला आहे. पण त्याचं मला वाईट वाटत नाही, कारण मला माहिती आहे, मी गीता वाचलेली आहे. जो जो मनुष्य जन्माला येतो तो भरतो, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला येणार आहे ते मरणारच आहे, हे मला माहिती आहे. पण माझी एकच इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? माझ्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे की माझ्या मुलाला चंदनाच्या लाकडामध्ये जाळावं, अशी माझी इच्छा आहे. परंतु मी गरीब ब्राह्मण, मला कुठून मिळणार चंदन? तू राजा आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे, तर माझी तितकी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कर. अर्जुनाने लगेच नोकरांना गावामध्ये पाठवलं आणि त्याने सांगितलं, जेवढे चंदनाची लाकडे याला पाहिजे असतील त्याला देऊन टाक. भगवंताने अगोदरच व्यवस्था करून टाकलेली होती. गावातली सगळीच्या सगळी लाकडं खरेदी करून दुसऱ्या गावाला पाठवून दिली होती. एकही चंदनाचं लाकड तिथं शिल्लक नव्हतं. जसे राजकारणी लोक असतात ना, पेपर मध्ये त्यांच्या विरुद्ध एखादी बातमी छापून आली की सर्वच्या सर्व पेपर विकत येतात आणि गायब करतात. तसं भगवंतानी काय केलं, सर्व चंदनाची लाकडं तिथून. आणि मग नोकर रिकाम्या हाताने परत आले आणि अर्जुनाला सांगितलं, कुठं चंदन मिळालं नाही आम्हाला. आता अर्जुन हतबल झाला. तो म्हटला, हे ब्राह्मण देवता, मी तुला चंदन दिलं असतं, पण आता चंदनच मिळत नाही, मी काय करणार? काय हरकत नाही म्हटलं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो कर्णाकडे गेला. कर्णाला पण तेच सांगितलं. कर्णाने सुद्धा नोकर पाठवले, गावामध्ये चंदन मिळालं नाही. आणि मग समोर पाहिलं, ज्या घरामध्ये तो बसलेला होता, ज्या वाड्यामध्ये तो बसलेला होता, त्या वाड्याला चंदनाची लाकडं होती. त्यानं नोकरांना लगेच आदेश दिला, वाडा पाडून टाका आणि याला चंदनाची लाकडं देऊन टाका. आणि मग निघाली प्रेत यात्रा. भगवंतानी मुद्दाम अर्जुनाच्या दरवाजावरूनच आणली प्रेत यात्रा. आणि मग त्या ब्राह्मणाला अर्जुनाने विचारलं, मिळाली का चंदनाची लाकडं? हो मिळाली. कुठे मिळाली? म्हटले कर्णाने दिली. कुठे मिळाली कर्णाला? म्हटले त्याला बाजारात मिळाली नाही, त्याने आपला राजवाडा पाडून त्याला जी चंदनाची लाकडं होती ती काढून दिली. अरे बापरे. अर्जुन म्हणतो, माझ्याही राजवाड्याला चंदनाचीच लाकडं होती. भगवंतानी सांगितलं, मग तुला कोण नको म्हटलं. म्हणजे कर्णासारखा उदार जगामध्ये जरी झालेला नसला तरी सुद्धा या परमात्म्यासारखा उदार कोणी नाही. तो कशाची अपेक्षा न करता आपल्याकडे, आपल्या भेटीला जे जे कोणी येतील त्या सर्वांचा काय करतो? उद्धार करत असतो. उद्धार. आणि म्हणून आपणही त्या परमात्म्याला कायेने, वाचेने, मनाने त्याची शरणागती करून अखंड त्याचं नामस्मरण करावं, त्याची वारी करावी. वारी चुकू नये कधी. तुकोबारायांनी देवाकडं एकच मागणं मागितलं की माझी जी पंढरीची वारी आहे
ती कधी चुकू देऊ नकोस. बस. हा पंढरीचा वारकरी वारी चुकू नेदी हरी. हे देवा, मी पंढरीचा वारकरी, माझी वारी चुकू देऊ नको. मग त्याच्यासाठी कितीही कष्ट, खरं तर कष्ट नाहीतच इथे काहीतरी. आणि कष्ट कोणाला आहे? शरीराला कष्ट आहे. परंतु ही वारी शरीरासाठी नाही करायची. अर्थात शरीराकडून सुद्धा तप होतो, तो भाग सोडून द्या. पण ही वारी आपल्या आनंदासाठी करायची. आपला आनंद दिवसेंदिवस वृद्धिंगत झाला पाहिजे. बरीच लोक भेटली, त्यांनी सांगितलं आम्ही वारीला येतो आणि आम्हाला वारीमध्ये जो आनंद प्राप्त होतो त्याच्यावर आम्ही वर्षभर जगतो. त्या आनंदामध्ये, त्याच्यासाठी वारीला यायचं. आनंद, आपल्या आनंदासाठी वारीला यायचं. खरं तर देवासाठी सुद्धा वारीला यायचं नाही. कारण निष्काम देवाची भक्ती करायची. देवाकडे काही मागायचं नाही. तुकोबारायांना देवाने विनंती केली की देवा काय की हे तुकोबाराया काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण तुकोबारायाने आपल्या स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. मागितलं ते इतरांच्या हितासाठी मागितलं, इतरांच्या कल्याणासाठी मागितलं. म्हणून निष्काम भावाने देवाची वारी केली पाहिजे. आणि वारीमधून एक प्रकारचा आनंद आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि वारीच्या योगाने तो परमात्मा प्रसन्न होईल. तो परमात्मा आपल्याला दर्शन देईल आणि एक दिवस निश्चितच आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. असो, आपण आज त्या परमात्म्याच्या भेटीसाठी जाणारच आहोत. आपलं हे जवळजवळ उपसंहाराचं शेवटचं प्रवचन आहे कदाचित. कारण पावसाचा काही भरोसा नाही. झालं तर झालं. पंढरपूरमध्ये कीर्तन करायचंय आपल्याला. तुम्ही सर्वच्या सर्व आनंदाने या वारीमध्ये सहभागी झाला आणि या दिंडीमध्ये असणारा जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित केला. असंच दरवर्षी येत राहा. आणि हे आपलंच काम आहे. ही दिंडी आपलीच आहे. अशा आत्मीयतेने, अशा भावनेने या वारीमध्ये चालायचं, या दिंडीमध्ये चालायचं. आणि काय करायचं? आपल्या गंतव्यस्थानाला प्राप्त करून घ्यायचं. जो झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व साधू संत मंडळीच्या चरणी समर्पण करून आपण या सेवेला याच ठिकाणी पूर्ण करायचं. कुंडली वरदा हरी विठ्ठल.